नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 1 ते 2 मिनिटाच्या आतच राशन कार्ड कसा डाउनलोड करू शकता तुम्ही। जर तुमचं राशन कार्ड फाटलं असेल, हरवलं असेल आणि त्याच्यामध्ये नावं दिसत नसतील किंवा राशन कार्डची खूप वाईट परिस्थिती झाली असेल, कुठलंही कारण असू शकतं, जर तुम्हाला राशन कार्ड पाहिजे असेल तुमचं, तर ते तुम्ही 1 मिनिटात डाउनलोड करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीत। तर मी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगेल, फक्त व्हिडिओ स्किप नका करू, नाहीतर विनाकारण तुमच्याकडनं काही मिस्टेक होऊन जाईल आणि तुमचं रेशन कार्ड जे डाउनलोड होणार नाही। तर असं न होता प्रॉपर रेशन कार्ड डाउनलोड करण्याचं मी तुम्हाला शिकवतो। चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला फूडची ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। rcmsmahafood.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। इथं तुम्हाला साइन इन अँड रजिस्टर बटन दिसत असेल, याच्यावर आपल्याला पब्लिक लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। पब्लिक लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। याच्यामध्ये तुम्हाला न्यू युजर साइन अप हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। इथं लिहिलं आहे की आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड, आय एम अ HOFN असं लिहिलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे आणि इथं तुमचा जो 12 अंकी रेशन कार्ड नंबर आहे तो इथं टाकायचा आहे आणि चेक रेशन कार्ड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंक जो नंबर आहे तो जर माहीत नसेल, तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे। वरती आय बटनमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस सांगितली की रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा। 1 मिनिटाचा व्हिडिओ ते पहा आणि 12 अंकी रेशन कार्ड नंबर तुम्हाला भेटून जाईल। तो भेटला का तुम्हाला इथं टाकायचा आहे, ठीक आहे। या जागेवरती तुम्हाला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि चेक करायचं आहे। एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे त्याचा एक ऑप्शन ओपन होऊन जाईल आणि तो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं राशन कार्ड तुमचा जो आधार कार्डचा शेवटचे 4 अंक इथं दिसतील। इथं हा कॅप्चर इथं टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल। खाली तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुमच्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर इथं तुम्हाला सर्व तुमची डिटेल पाहायला मिळून जाईल, जसं की तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर, तुमचं लोकल लँग्वेज, तुमचं आधार कार्डवर ज्या व्यक्तीचं रेशन कार्ड ज्या नावाने त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याचा आधार कार्ड नंबर, तो मेल की फिमेल, त्याचा मोबाईल नंबर, ठीक आहे। इथं तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड बनवायचा आहे। इथं पासवर्ड टाकायचा आहे, इथं पुन्हा पासवर्ड टाकायचा आहे। हा जो कॅप्चर आहे हा कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे, ठीक आहे, हा वाला कॅप्चर, आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला एक लॉग इन ID मिळून जाते, परत कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज पण येऊन जातो। त्याच्यानंतर क्लिक हेअर टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर परत असा इंटरफेस येतो। इथं तुम्हाला रजिस्टर युजर या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला आधार कार्डने लॉग इन होऊन जायचं आहे। इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, इथं हा कॅप्चर इथं टाकायचा आहे आणि गेट OTPवरती क्लिक करायचं आहे। किंवा तुमच्याकडे एक दुसरा उपाय पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड OTP न करता तुमचा युजर ID जो तुम्ही आता बनवला आणि पासवर्ड इथं टाकून कॅप्चर टाकून डायरेक्ट साइन इन बटनवरती पण क्लिक करून हे लॉग इन करू शकता। लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। या प्रकारे तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येतो, जिथं तुमचा ज्या आधार कार्डचा जो पूर्ण डाटा आहे तो इथं दिसतो, जो मी हाईड केला आहे। आणि इथं तुम्हाला राशन कार्ड मॉडिफिकेशन या बटनावरती तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येतो। तुम्हाला इथं राशन कार्ड सरेंडर या बटनावरती क्लिक करायचं आहे। राशन कार्ड सरेंडर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड युअर राशन कार्ड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर तो ऑप्शन येऊन जातो, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो। इथं तुम्हाला डाउनलोड युअर रेशन कार्डचा ऑप्शन दिसतो, याच्यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। तुमच्यासमोर एक लोडिंग पेज येतं, तिथं थोडी लोडिंग होते आणि तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। एक असा इंटरफेस येतो जिथं तुमच्या आधार कार्ड नंबरवर एक OTP पाठवली जाते, ती OTP इथं टाकायची आणि डाउनलोड ई राशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। असा इंटरफेस येतो जिथं तुमचा हा जे रेशन कार्ड आहे ते डाउनलोड होऊन गेलं आहे, ठीक आहे। तुमच्यासमोर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते डाउनलोड होऊन गेलं आहे। हेच तुमचं रेशन कार्ड आहे जे तुम्ही डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत होते। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही घर बसल्या तुमचं रेशन कार्ड कसं डाउनलोड करू शकता आणि तेही खूप कमी टायमात। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा। तर मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।